तर स्क्वेअरलेगचे पंच ज्येष्ठ पंच फारुख पाटील सर. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. स्वीपर कोरमधून चेंडू जाईल सीमापार. सभापती चषकामधील हा पहिला सभापती चौकार. सुनील, सभापती चषकामधील सुरुवात यापेक्षा चांगली काय असू शकते? अगदी बरोबरच. काय फटका, देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार येतो या स्पर्धेतला सभापती चषक 2021 मधला. चांगली सुरुवात, गोलंदाजाचं स्वागत केलेलं आहे चौकाराने फलंदाजाने. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून गॅप हेडलेला आहे आणि चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरेजन मधून सीमापार. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आणि 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. तर चांगली सुरुवात सुनील आपण पाहतोय. फलंदाज भावेश जणू काही घरूनच सेट होऊन आलेला आहे. अगदी बरोबरच. घरूनच सेट होऊन आलाय आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारले. तर इथून मात्र धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचले. आणि ऑफ साईडचा निकटचा रिझन त्याने चॉईस केलेला आहे. ऑफ साईड स्ट्रॉंग दिसते या फलंदाजाची. भावेश पुन्हा एकदा सामना करेल गोलंदाज वैभव याचा. पहिली वॉर्निंग पंच सानू कुरेशी याने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिलेली आहे. यावेळी ऑन साईडला खरं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये सोशल डिस्टन्स. अगदी बरोबरच. चेंडू निर्धावच्या स्वरूपात सांगता गेली. यावेळेस थोडासा कमबॅक करताना आपण पाहतोय वैभव. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय आज स्पर्धेचा पहिला दिवस. चालू वर्ष सामना एका साईडला 60% विपक्षात वागिवली. यावेळी मात्र मिस्की फटका. चेंडू हवेमध्ये प्रयत्न तर केला होता, मात्र झेल होऊ शकला नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसला होता क्षेत्ररक्षक आणि तो पण ते वेळही होता फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. अगदी बरोबर. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. इथून मात्र धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचले. 10 अंकाचा आपण विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा देव, ही धावसंख्या धावपळकावर जोडली गेली. आणि आंतरराष्ट्रीय T20 एकच सामना सचिन तेंडुलकर खेळले होते आणि त्या सामन्यामध्ये त्यांचा जो जर्सी नंबर होता 10 आणि 10च धावा त्यांनी 2006 या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 सामन्यामध्ये झळकावल्या होत्या. यावेळी मिस टाईम फटका. चेंडू होतो थर्ड रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून झाली ते 11 धावा. 11 नोव्हेंबर, नक्कीच 11 नोव्हेंबरला असे एक घटना घडली होती, कारण 11 नोव्हेंबर या दिवशी रात्री 11:11 पाकिस्तान संघाचा पराभव झाला होता. आपण असं म्हणू शकतोय की पाकिस्तान संघाचे सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 12 वाजवले ते. अगदी बरोबरच. 11:11 पराभव स्वीकारावा लागला होता पाकिस्तान संघाला आणि 12 वाजवले होते ऑस्ट्रेलिया संघाने. मात्र इथं धावसंख्या 11 या अंकावर आपण पाहतोय गावठी वाघोली संघाची. धावसंख्या 11. बिनबाद पहिले षटक मार्गस्थ असताना वैभव याच्या षटकामधील पुढील चेंडू. यावेळी कंट्रोल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही पायांच्या मधून गेन फरार. सीमापार चौकार. स्लॉपी वर्क.
सुनील चांगली सुरुवात म्हणता येईल कारण जमीची बाजू आहे पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि कोणताही विकेट इथे गमावलेला नाही. अगदी बरोबरच पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावर जाऊन पोहोचले. इथून मात्र चांगली धावसंख्या उभारली पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गावदेवी वाघोली संघाची. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश पिलंजे विपक्ष जयबजरंग कव्वाड या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे कारण या इनिंग नंतर लगेच नाणेफेक केली जाईल. पिलंजे विपक्ष कव्वाड हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोशन येतोय. सामना करेल फलंदाज भावेश जो चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन चौकारी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळी दिशा भरकटले आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. आणि दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आपण पाहिला अवांतच्या रूपात धाव जोडली जाते धावफलकावर. धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोशन जबरजंग सोनटक्के संघाकडून. यावेळेस इशारा काय येतोय पीमरचा इशारा येतो पंतांच्या माध्यमातून. नोच्या स्वरूपात एक धाव आणि बायच्या स्वरूपात एक धाव अशा दोन धावा धावफलकावर जोडल्या जातात आणि फ्रीटचा इशारा केला जातोय पंतांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 2ने पुढे सरसावते जाऊन पोहोच देते 18 या अंकावर. अक्षय हरणे आणि रुपेश सातवे हेही या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्याने सभापती चषकासाठी निलेश गुरव साहेबांसाठी संतोष गुरव यांच्यासाठी आणि खास करून वाघेवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद रुपेश सातवे अक्षय हरणे वाघेवली. आपलं हार्दिक स्वागत आहे सभापती चषक 2021 मध्ये. अगदी बरोबरच शुभेच्छा येतात या स्पर्धेला. सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. सज्ज होतोय डावखुरी हाताचा फलंदाज राहुल. रोशन टू राहुल 8 वार. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. अगदी बरोबरच स्वतः क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज. पुन्हा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोशन आणि धावसंख्या स्थिर 18 या अंकावर. पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतो स्ट्राईक एंडला राहुल. रोशन पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज राहुल. यावेळी दिशा भरकटलेले स्वेर चेंडू पंचांच्या आत समांतर आणि धाव मिळते वाईट रूपाने अवांतर धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. अगदी बरोबर अवांतर धाव्याने भर होते. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामधला पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतो. एका साईडला जयबजरंग सोनटक्के तर विपक्षात आपण पाहतोय गावदेवी वाघिवली. रोशन पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज राहुल. यावेळी पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू जोरदार अपील तिथे केला जातोय. मात्र फलंदाजी ते धावपाच्या रूपाने बाद होतोय. पहिला हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वाघिवली या संघाला. आमच्या समयात एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये सध्या जय गुरव ही कामगिरी पाहत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम जय. कॉमेंटर बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि चांगली स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिला विकेट आपण पाहतोय सुनील बाद झालेला आहे तो राहुलच्या रूपाने. अगदी बरोबर पहिला झटका बसला या गावदेवी वाघिवली संघाला. इथून मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय जयबजरंग सोनटक्के संघ. नवीन फलंदाज सागर येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज आहे रोशन. अतिशय वेगवान चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे. लाईन इथे पाहायला मिळते की एस्टेनच्या बाहेर आहे. वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या एका धावेने वाढून झाली. ते धावफलकावर 20 धावा.
20 धावा लागले तर धावपळकावर आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर आणि सज्ज होतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर. डावपुऱ्याचा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सलामीला आलेला भावेश. यावेळी ऑन साईडला खेळलेला आहे चेंडू आणि चेंडू जाईल सीमा 12. 4 धावांसाठी चौकार. या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. तिन्ही फलंदाजाने आपण पाहतोय सुनील चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. अगदी बरोबर. पहिला सलामीला आलेला फलंदाज भावेशच्या बॅटमधून पहिला चौकार आला होता. त्यानंतर राहुलच्या बॅटमधून पहिला चौकार आला होता. त्यानंतर सागरच्या बॅटमधून पहिला चौकार. आणि यावेळेस उडलेला चेंडू होता. सरळ चेंडू जातोय स्वेरिक क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सिल्वर जुबली धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते. क्वार्टर सेंचुरी 25 धावा 1 बाद 25. गावदेव वाघविले संघ नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसरं षटक बदलतोय सोनटक्के या संघाकडून गोलंदाज रोशन. अगदी बरोबरच आपण पाहतोय धावसंख्या 25 या अंकावर जाऊन पोहोचले. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारता आली गावदेवी वाघिवली संघाला. इथून मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करावे लागेल सोनटक्के संघाला. इथून मात्र फलंदाजीमध्ये अटॅक करावं लागेल गावदेवी वाघिवली संघाला. अगदी बरोबर. काय घडेल आणि काय बिघडेल पाहूया. यावेळी अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजालाही पूर्णपणे खोलून ठेवला होता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी सुनील आपण पाहतोय गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून. अगदी बरोबर. डावकुऱ्याचा जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा त्याला एक अँगल निर्माण होतोय आणि त्याचाच वापर करताना गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवर. मयूर पाटील वलगाव यांच्याकडून सभापती चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद मयूर पाटील साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. यावेळी स्लॉपी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. झेल तिथे सोडला जातोय आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. तर या 2 धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 27 प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वाघविले हा संघ. अगदी बरोबर. 2 षटकाची समाप्ती झाली. इथून मात्र धावसंख्या 27 या अंकावर जाऊन पोहोचले. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आणि देऊया संधी माझ्या डीजे मास्टरसाठी. तर पुढील 2 संघांना विनंती असेल श्री गणेश पुळ्यांचे संघाचा कर्णधार आणि जयप्रजन कव्वाड संघाचा कर्णधार आपण टॉसबॉक्समध्ये लगेच जोडायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रणय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर. नॉन स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज भावेश. सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस कट केला जातो पॉईंट क्षेत्रामध्ये परंतु चुकी होते आणि चेंडू सरळ निघून जातोय. पाहायचं किती धावा. ते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. तिसरी धावेसाठी धावत आहेत आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाब्याने धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोहोचते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी ढील तिथे पाहायला मिळते. लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 3 ने वाढून झालेली ती धावपळ 30 धावा. अगदी बरोबर. लेझी वर्क तिथे पाहायला मिळाला. त्याच्या परिणामस्वरूपी आपण पाहतोय 3 धावा धावपळकावर जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणय. सज्ज होतोय स्ट्राईक एंडला सलामीला आलेला भावेश. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जाते. आपण पाहतोय सीमालगत क्षेत्रक्षण वाढवलं जातोय. यावेळेस सुरेख डिलिव्हरी आणि मॅक्सिमम चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर 3 धावा केल्या. त्यानंतर निर्धावची
स्वरूपात सांगता केली गोलंदाज प्रणय याने. नक्कीच चांगली वापसी करताना गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला तर थोडीशी उचली यावेळी चेंडूला मिळाले होते आणि बाकीचा चोख काम बाजवत होतो यष्टीरक्षक. आणि यावेळेस सरळ आला ग्राउंड चेंडू जातोय, सरळ निघून जातोय, आलाय दमदार चौकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. बॉलर बॅक ड्रॉ अगदी गोलंदाजाच्या दिशेने हा फटका केला होता फलंदाजाने. स्ट्रेट ड्रॉयचा फटका सरळ सीमापार चौकार. धावसंख्या आपण पाहतो 4च्या सहाय्याने जाऊन पोहोचली 34 अंकावर सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो प्रणय सज्ज होतोय भावेश स्ट्राईक एंडला. आणि आतापर्यंत आपण पाहिले चांगली धावसंख्या उभारताना गावदेवी वाघिवली संघ. यावेळेस चेंडू उंचावर आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. चेंडू सरळ निघून जातोय चौकारासाठी 4 धावा. इसे कहते मौका भी देना और चौका भी देना. अगदी बरोबरच दिवाळी संपली परंतु इथं बोनस दिला जातोय 4 धावेने आणि धावसंख्या आपण पाहतोय 38 या अंकावर जाऊन पोहोचले. सज्ज होतो गोलंदाज प्रणय, सज्ज होतो भावेश. यावेळेस सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव कंप्लीट केली जाते परंतु इथे सुद्धा गफलत होते आणि चुकीला माफी नाही. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या सहाय्याने जाऊन पोहोचली ती 40 या अंकावर. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. भावेश अजूनही खेळपट्टीवर आहे आणि आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रणय कारण पहिलं षटक वैभव याने हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं तर रोशन याने आणि तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रणय. पुढील दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यापीठ समोर यायचं आहे. श्री गणेश पिलंजे संघाचा संघनायक आणि जय बजरंग कव्वाड संघाचा संघनायक. आणि सज्ज होतो गोलंदाज प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस रॅक डिलिव्हरी कुठल्याला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. इथे मात्र 3 षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 40 या अंकावर जाऊन पोहोचले आणि पुढील 2 संघांना विनंती असेल कव्वाड संघ आणि पिळंजे संघ दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये येऊन जोडायचं आहे. आणि आपण पाहतोय 3 षटकाची समाप्ती झाली. सुभाष धुमाळ सर इथून 3 षटकामध्ये धावसंख्या उभारली आहे गावदेवी वाघिवली संघाने 40 आणि शेवटचे 6 चेंडू असतील. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा लावण्याचा प्रयत्न असेल वाघिवली संघाकडून परंतु इथून मात्र कमबॅक करावे लागेल जयबजरंग सोनटक्के संघाला. अगदी बरोबर. जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा संघ करेल तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ करेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय यतीश आणि स्ट्राईक एंडला सागर. यावेळेस फुलटॉस चेंडू सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय, 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 1च धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय परंतु इथे गोलंदाजाकडून थोडीशी चुकी होते. त्या दरम्यान आणि 3 धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय धावसंख्या 43 या अंकावर जाऊन पोहोचले.
पुढील सामना पण श्री गणेश पिलंजे विपक्ष जयबजरंग कव्वाड या दोन संघामध्ये पाहणार आहोत आणि श्री गणेश पिलंजे संघाकडून आपण माझे सहकारी समालोचक सुनील पाटील यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतो उद्घाटनीय सामना गावदेव वाघिवली विरुद्ध जयबजरंग सोनटक्के या दोन संघामध्ये. गावदेव वाघिवली संघ नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. अगदी बरोबर धावसंख्या आपण पाहतोय 43 अंकावर एक गाडीच्या मोबदल्यात. यावेळेस फुलल्यांचा चेंडू होता, सरळ चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेसाठी धावतोय. धोका होऊ शकतोय परंतु चांगली रन इन द बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2च्या साह्याने जाऊन पोहोचते ती. एक शॉटचा इशारा येतोय पंचांकडून. एकच धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचते एक गाडीच्या मोबदल्यात गावदेवी वाघिवली संघाची. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय यतीश सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. सलामीला फलंदाज भावेश. चांगली फलंदाजी राहिली सुभाष धुमाल सर. आपण पाहिली तर जो अटॅक केला होता भावेशाने, यावेळेस फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू सरळ निघून जाईल. वन बाउन्स 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. आणि जर सुभाष दुभाल सर, मी 5वी टुर्नामेंट करतोय आणि पहिला सामना 50च्या वरती धावसंख्या लागलेली आत्तापर्यंत. क्या बात आहे. हे निरीक्षण न करताना आपण पाहतोय माझे सहकारी समालोचक सुनील पाटील जे शेलार त्या अंबाडे गणामधील जे सामने होत आहेत ते सर्व सामने कव्हर करतायत, सर्व स्पर्धा कव्हर करतायत. आणि सज्ज होतोय यतीश. आपण पाहतोय यावेळेस काय इशारा येतोय पंचांचं पाहायचं आहे. आणि ते मात्र दोन्ही हात समान रेषेमध्ये मिळते अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय यतीश गोलंदाजी मार्कवर. आणि सज्ज होताना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश. यावेळेस फुलल्यांचा चेंडू होता, सरळ लॉंग ऑफला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी जाताना धावबाद होतोय फलंदाज आपण पाहतोय. आणि दुसरा गडी बाद होतोय गावदेवी वाघिवली संघाचा. भावेश पागे हे अख्खा बाजूने चांगली फलंदाजी करतोय आणि नक्कीच एक बाजू त्याने लावून धरलेली आहे. चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा अर्धशतक पूर्ण झालेले आहेत आणि त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त धावा भावेश पागे याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अगदी बरोबरच भावेश. जर जेव्हा जेव्हा भावेशचं नाव घेतो तर भावेश पवारची आठवण होते. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव जोडली जाते. चोरटी धाव. अगदी बरोबर. आणि भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी याला आपण या सभापती चषकामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहतो 1च्या साह्याने 51 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहतोय यतीश सज्ज होतोय स्ट्राईक एंडला धीरज. यावेळेस सरळ चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि धावसंख्या आपण धावपळकावर जाऊन पोहोचले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 या आकड्यावर. आणि 54 धावांचं आव्हान असेल जयबजरंग सोनटक्के संघासमोर. तर मी पुढील 2 संघांना विनंती करेन, श्री गणेश पिळंजे संघ आणि कव्वाड संघाचा कर्णधार, आपण टॉसबॉक्समध्ये लगेच जोडायचं आहे. आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे ज्ञानेश्वर पवार साहेब जे चेअरमन आहेत अनगाव येथील. आणि ज्ञानेश्वर पवार साहेबांनाच विनंती असेल की आपण VIP डायच्या समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर श्री गणेश पिलंजे संघाचा संघनायक आणि जयबजरंग कव्वाड संघाचा संघनायक आपण टॉससाठी आमच्या VIP डायसमोर यायचं आहे.
नाणेफेक केली जाईल ज्ञानेश्वरजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते. आमचे मान्यवर आमची रजा घेताना शेवटच्या दिवशी नक्कीच हे सर्व मान्यवर पुन्हा एकदा सभापती चषकामध्ये हजेरी दाखवतील. तर ज्ञानेश्वरजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. कवाड विपक्ष पिलंजे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समेत गुरुनाथ जाधव साहेब माजी उपसभापती यांनाही आपण पाहू शकता. नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे पिलंजे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आपल्या घरच्या मैदानावर आमंत्रित केलेलं आहे कवाड्या संघाला. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. पी.के. म्हात्रे साहेब तालुकाध्यक्ष भाजपा भिवंडी ग्रामीण, प्रताप पाटील साहेब उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण, त्यांच्या समेत पंकज माली साहेब माजी उपसरपंच विद्यमान सदस्य हे आपले रजा घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला, आपण आलात आणि शेवटच्या दिवशी आपण यावे अशी आमच्या आयोजन कमिटीकडून आपल्याला नक्कीच विनंती असेल. लाटेच्या पाडा विश्वगट लाट्याचा पाडा आपण संपर्क साधायचा आहे. विश्वगट लाट्याचा पाडा सध्या दीपक ठाकरे पणजी गोवा इथे आहेत आणि पणजी गोवा इथून दीपक ठाकरे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत आणि त्यांच्याकडून निलेश गुरु साहेबांसाठी, संतोष गुरु यांच्यासाठी, संदेश गुरु यांच्यासाठी, सर्व संघांसाठी आणि सभापती चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दीपकजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढील सामन्यामध्ये राहुल दातेले यांची फलंदाजी पाहायला मित्रांनो विसरू नका. आपल्या घरच्या मैदानावर राहुल दातेले कशाप्रकारे फलंदाजी करेल, कशाप्रकारे गोलंदाजी करेल, राहुल दातेले याचा जलवा देखना मत भूले. तर जे आव्हान आहे ते आपण पाहतोय 54 धावांचं. विराज विथ वैभव ही सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आव्हान आहे ते 54 धावांचं, कारण 53 धावा आपल्या पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या होत्या आणि 54 धावांचं आव्हान सोनटक्के या संघासमोर उभं केलेलं आहे. योगेश दलवे आणि कपिल पाटील जे शेलार अंबाडी क्रिकेट संघटना आहेत त्याचे स्टँडिंग मेंबर आहेत, दोघे इथे आलेले आहेत. दोघांचे ते आगमन झालेलं आहे. वेलकम आपलं दोघांचं या सभापती चषक 2021मध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो युवा नेते निलेशजी गुरव साहेब, संतोषजी गुरव आणि मिल स्पोर्ट्स कवाड यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. युवा नेते निलेशजी गुरव साहेबांबद्दल जेवढं म्हणावं तेवढं थोडं आहे, कारण युवकांच्या गळ्यामधील ताईत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तालुका क्रिकेटमधील एक बिग इव्हेंट सीएम चषक, मुख्यमंत्री चषकही याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला होता. भव्य दिव्य आयोजन, जेव्हा जेव्हा त्यांचं आयोजन असतोय नक्कीच त्या आयोजनाची भरपूर चर्चाही असते आणि त्यांच्या माध्यमातून सभापती चषक 2021चं आयोजन आपण यंदा पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळते सोनटक्के विपक्ष वाघिवली या दोन संघामध्ये. तर आव्हान आहे ते 54 धावांचं, 54 या लक्ष्याचा पाठलाग करताना विराज आणि वैभव ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज धीरज. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू
पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह समोर केलेला स्ट्रेटचा फटका चेंडू जाईल लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून सीमा बार नेत्री दीपक चौकार. पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात केली होती भावेश यांनी चौकाराने आणि दुसऱ्या इनिंगमध्ये चौकाराने सुरुवात करतोय विराज. टीट फॉर टॅट इट का जवाब पत्तरशे काय म्हणशील. आणि अशा प्रकारे कमबॅक एक तुमारे कामारे आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर पहिली विकेट प्राप्त करण्यात यश आलं धीरज याला. आणि आपण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलं एक तुमारी एक हमारी. आणि व्यासपीठावर आपण पाहतोय योगेश दळवी त्यांच्या समेत कपिल पाटील त्यानंतर प्रशांत दळवी आपण व्यासपीठावर पाहतोय. सभापती चषक 2021मध्ये मी आयोजनच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. दरम्यान निखिल जाधव साहेब उपसरपंच विश्वघाट यांचे ते आगमन झालेले आहे आणि त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सभापती चषक 2021मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम निखिल जाधव साहेब उपसरपंच विश्वघाट. धाबा लागलेत 4 सज्ज होतं गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय धीरज आणि स्ट्राईक एंडला यतीश. यावेळेस सरळ चेंडू निघून जातोय पायचा किती दावा चेंडू निघून जातोय येतोय दमदार चौकार. आणि 4 धाव्याने धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचते. सुभाष धुमाळ सर आपण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. इथे मात्र या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आलाय त्यानंतर विकेट प्राप्त केले त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आलाय. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे सुरुवात तर पाहायला मिळते मात्र एक विकेटही गमावलेलं आहे. चौकार विकेट आणि त्यानंतर चौकार. अहो या चेंडूवर काय घडेल. अगदी बरोबर. सज्ज होतोय गोलंदाज धीरज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विराज. यतीश स्ट्राईक एंडला आहे कारण की विराज हा बाद झालाय दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावर पहिल्या गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस खोलवर टप्पा चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट क्षेत्रामधून 1 बाउन्स येतोय चौकार. तिसरा चौकार या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराने धावसंख्येला येतोय आकार. चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आणि या इनिंगमध्ये अजूनही षटक समाप्त झालेले आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बरोबरच. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगच्या या षटकामध्ये चौकार आले होते त्याचप्रमाणे या इनिंगमध्ये सुद्धा 3 चौकार आलेत. चांगली सुरुवात पॉझिटिव्ह रिप्लाय दिला जातोय. धीरज राईट अमोर द विकेट स्वीप केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 1 धावेने वाढून दिली ती धावपलकर 13 धाव. अगदी बरोबरच आपण पाहतोय 13 धावसंख्या धावपळकावर जोडले. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय धीरज या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असेल वैभव एक हार्ड हिटिंग बॅट्समॅन मानला जातोय सोनटक संघाकडून. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा गडी बाद होतोय जयबजरंग सोनटक्के संघाचा. ग्राउंडमध्ये सध्या आपण जे कटआउट पाहतोय त्यामध्ये संदेश गुरव संडीबाई यांचा कटआउट आहे आणि निलेश गुरव साहेबांचा कटआउट आहे. बॅनर आहे. या बॅनरला कुठलाही फलंदाज डायरेक्ट हिट करतोय तर मिथ स्पोर्ट्स कवाड संघाकडून त्या फलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर आपण या बॅनर्सला डायरेक्ट हिट करता तर 200 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याची संधी आपल्याला दिली गेलेली आहे. मिथ स्पोर्ट्स कवाडकडून ही संधी असणार आहे. आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या
13 या अंकावर जाऊन पोहोचले आणि जी सरासरी हवी आहे ती सरासरी साधारणपणे पहिल्या षटकामध्ये साधली गेली. अगदी बरोबर आहे. पहिला फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर दुसराही फलंदाज बाद झालेला आहे. मात्र जी सरासरी आवश्यक हवी होती ती सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेला आहे सोनटक्के हा संघ. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण 20 मिनिटांचा वेळ आपल्याला 4 षटकांसाठी दिला गेलेला आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी भावेश, स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज रुपेश असेल, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यतीश. यावेळेस डाव्या एष्टीचा बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावर आपण पाहतोय. नक्कीच वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र परिवर्तन होते दिशेमध्ये. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावफलकावर 14 धावा. जे लक्ष आहे ते 54 धावांचा. अजूनही जर इथून विचार केला तर 40 धावांची आवश्यकता आहे सोनटक्के संघाला हा सामना जिंकण्यासाठी. भावेश पागे राईट अमोर द विकेट. यावेळी चेंडूला एकाच ॲक्शनमध्ये फिरकावून दिलेला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू झालेला सीमा पार मिड विकेट मधून हा चौकार. प्रशांत डोंगरे इंजिनियर यांचे मित्र राजू कोंडा साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचंही सभापती चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. भावेश राईट अमोर द विकेट. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक हॉल मधला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 18 धावा. जे लक्ष्य आहे 54 धावांचं. दुसरं षटक मार्गस्थ आहे भावेश पागे. दुसरं षटक हाताळतोय भावेश पागे याने सलामीला येऊन अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. 32 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. भावेश यावेळी मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमधून शतरक्षी चेंडू झेपावतोय. चांगली शतरक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढून झाली ती धावफलकावर 19 धावा. आणि आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 19 या आकड्यावर सज्ज होतो भावेश. प्रथमतः फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आणि या गोलंदाजीमध्ये आपण दुसरे षटक हाताळताना पाहतोय भावेश याला. यावेळेस पुलटा चेंडू होता. सरळ चेंडू निघून जातोय. काय इशारा होतो पंचांचा? वाईटचा इशारा केला जातोय आणि पायच्या स्वरूपात 4 धाबा, अशा 5 धाबा धावफलकावर जोडल्या जात आहेत. धावा येणं महत्त्वाचं आहे. धावा कशा येवत आणि हा पंजा आपण पाहतोय 5 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 24. यावेळेस सुरेख डिलिव्हरी आणि निर्धावची सांगता गेली गे. यावेळेस भावेश याने धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 24 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि सज्ज होतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यतीश, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. यावेळेस त्रिफळाजीत होतोय. फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. अजून एक धक्का बसतोय जबेजंग सोनटक्के संघाला. आणि 3 गडी बाद झालेत जबेजंग सोनटक्के संघाचे. धावसंख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावर. आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली भावेश याची.
नक्कीच फलंदाजी चांगली केली होती आणि गोलंदाजी चांगली करताना आपण बघतोय भावेश पागी या खेळाडूला इथूनच जर विचार केला सुनील तर अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे सोनटके संघाला हा जर विजय संपादन करायचा असेल तर. देवा भगत यांच्याकडून सोनटके संघाला ऑल द बेस्ट आलेला आणि सध्या तरी ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळतंय. आणि स्ट्रायकीला नवीन फलंदाज प्रणय यावेळेस सरळ चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं. एकच धावावर समाधान मानावं लागतंय प्रणय याला. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. प्रणय याच्यासाठी सुवर्ण संधी आहे जर आपण सलग 3 षटकार पेश करता षटकारांची हॅट्रिक करता तर देवा भगत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 2 षटकाची समाप्ती झाली. इथून 25 धावा धावपळकार लागल्यात. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 25 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही समान स्थितीमध्ये सामना सुनील पाहायला मिळतोय. कारण सामन्याचे चित्र पूर्णपणे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दोन्ही संघांना मी तर म्हणेन अजूनही समान संधी आहे. अगदी बरोबरच 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. जर आपण सरासरी पाहिली तर 14.5 अशी सरासरी प्रति षटकामागे हवी. ज्या सोनटके संघाला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आदेश मात्र इथून मात्र आदेशाला आदेशी गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र फलंदाजी करावी लागेल प्रणय याला. अगदी बरोबर गोलंदाज आदेशाला संघनायकाने कुठला आदेश दिलेला आहे हे मात्र पाहावे लागेल. आदेश गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून सीमापार चौकार. आणि आजच्या दिवसामधील हा 12वा चौकार या सामन्यामधील 12वा चौकार पाहायला मिळतोय. ही संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आम्हाला पुरवताना ओमशाही मूव्हीज ज्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. आदेश पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्कवर सामना करेल फलंदाज प्रणय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बीट होते. यष्टिरक्षक जोपर्यंत यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज प्रणय. प्रणय पोहोचतो 1 धावेने. वैयक्तिक 6 धावसंख्येवर संघाची धावसंख्या वाढून झाली ते 30. आणि धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावर जाऊन पोहोचले. इथून मात्र 24 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज आदेश सज्ज होतो. स्ट्राईक एंडला रुपेश. यावेळेस चेंडू स्वेरली क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं. परंतु फेकी चुकीची होते आणि अजून 1 धाव धावपलकावर जोडली जाते. धावसंख्या 32 या अंकावर जाऊन पोहोचते. आणि इथे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. आणि जेव्हा जेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जर आपल्याला धावा रोखायच्या असतील तर चांगली क्षेत्ररक्षण करावं लागतं. अगदी बरोबर. कारण एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे. ओढतोची रूपाने इथे 1 धाव एक्स्ट्रा दिलेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आणि धावसंख्या आपण पाहतोय 32 या अंकावर सज्ज होतो गोलंदाज आदेश. यावेळेस फुलाले यांचा चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फीड केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. संधी होऊ शकते आणि इथे मात्र धावचेच्या स्वरूपात प्रणय बाद होतोय. आणि नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये हितेश. आणि आपण पाहतोय 4 गडी पास झालेत ज्या सोनटके संघाचे. आणि इथून मात्र विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. उर्वरित 8 चेंडू मागे. आपण पाहतोय इक्वेशन येऊन ठेपलंय. 8 चेंडू मागे 21 धावांची आवश्यकता.
जर सुभाष धुमाळ सर 8 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल मैदानात जबरदस्त सोनटक्के संघाला. अगदी बरोबर, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागेल आणि प्रयत्न ती परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. इथून मात्र हवाई मार्गाचा वापरही करावा लागेल. अगदी बरोबर. सज्ज होतोय गोलंदाज आदेश. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, चेंडू उंचावर गेलाय पण नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावसंख्या चाहून पोहोचली होती 1च्या साह्याने 34 या आकड्यावर. इथून मात्र 7 चेंडू बाकी, विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. इथून मात्र नशिबावर नाही तर स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवावा लागेल, मेहनत करावी लागेल फलंदाज करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आदेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय स्ट्राईक एंडला हितेश. यावेळेस फुलल्यांचा चेंडू सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धाव्याने धावसंख्या धावपळकावर 35 या अंकावर जाऊन पोहोचते आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि तिसऱ्या षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या पडतोय 35 धावा. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. 6-19चं समीकरण आता मात्र येऊन ठेपलेलं आहे ते फलंदाजी करणारे सोनटक्के या संघासमोर. 6 चेंडूमध्ये 19 धावा. काय वाटतंय कुठल्या संघाचं पारडं जड आहे? ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आदेशाची, त्याप्रमाणे थोडंसं पारडं जड होताना आपण पाहतोय गावदी वाघुली संघाचं. परंतु 6 चेंडू असतील, विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. आपण ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा सामना T20चा 19 धावा पाहिजे होत्या वेस्ट इंडिज संघाला आणि कॉर्वेट बेटवेटने 3-4 षटकार लगातार मारले होते आणि विजय प्राप्त केला होता, त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल जबरदस्त सोनटक्के संघाला. अगदी बरोबर. गणेश गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. कॉर्लेस ब्रेथवेट कुठला फलंदाज बनतोय का? कारण बेन स्टोकच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार खेचून T20 विश्वचषक वेस्ट इंडिज संघाला जिंकून दिला होता आणि दोन्ही विश्वचषक जर वेस्ट इंडिज संघाचे बघितले तर कर्णधार डॅरेन सॅमी याने वेस्ट इंडिज संघाला जिंकून दिले होते. यावेळेस चेंडू उंचावर गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु चुकी होते आणि त्या दरम्यान अजून एक धाव, 2 धावा धावपळकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर आणि इथून मात्र 5 चेंडू असतील, विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 4-17चं समीकरण पूर्णपणे खतरा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. मोठे फटके खेळण्याची नितांत आवश्यकता असणार आहे. षटकार चौकारामध्ये डील करावे लागेल फलंदाजांना. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. यावेळी फाईन केलेलं आहे. फायनल रिझनमध्ये एक सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 धावेने वाढून झाली ते धावपळकावर 38 धावा. शेवटचे इन बिन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र जबरदस्त फटका, अगदी जबरदस्त केली होती चेंडूवर आणि षटकाराची आवश्यकता होती. धावसंख्या 6ने वाढेल. दोन चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवावा लागेल, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे सोनटक्के संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आता मात्र सोनटक्के संघासमोर येऊन ठेपलेलं आहे. यावेळी दिशायन चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि पुन्हा एकदा काने में ट्विस्ट.
शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजाने मनात आणलं तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघ विजय होऊ शकतोय. वापसी करावी लागेल गोलंदाजाला. गणेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी चांगली चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजीने कुठला 9 वाईट चेंडू हाताळला नाही तर नक्कीच वाघोली संघ विजय संपादन करेल. तर अशा प्रकारे वाघोली संघाने हा विजय संपादन केलेला आहे. अभिनंदन अभिनंदन वाघोली अँड हार्ड लक सोनटक्के. सोनटक्के संघाचा संघनायक आणि वाघोली संघाचा संघनायक आपण सर्वप्रथम संपर्क साधायचा आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या विजयाबद्दल भावेश पागे याचं म्हात्रे ब्रदर्स कल्पेश म्हात्रे यांच्याकडून अभिनंदन केलं गेलेलं आहे आणि भावेश पागीच ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. भावेश पागे इज द मॅन ऑफ द मॅच. भावेश पागेचं अभिनंदन अक्षय हरणे